मग आपल्या जीवनात जसा आकार आलाच नाही तर आपल्या जीवनाला काही महत्व प्राप्त होईल का? नाही होणार. तर आपलं महत्व वाढवायचं असेल तर शाळेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं? डिसिप्लिन, मोठ्यांप्रती आदर, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि गुणग्राह्य वृत्ती, इतरांचे चांगले गुण ग्रहण करण्याची वृत्ती जर का तीच नसेल तर आपण गुण ग्रहण करू का? काय ग्रहण करू? मग गुणाच्या ऐवजी दोष ग्रहण करू. सुजाण नागरिक बनायच्या ऐवजी काय होईल? आपण दुर्जन बनू. ओके, देशाचं संरक्षण करण्याच्या ऐवजी काय केलं जाईल? मग देशाचं वाटप केलं जाईल आपल्याकडून. मग शाळेत येतोय तर चांगल्या गोष्टी शिकायला येतोय, हो की नाही? त्या चांगल्या गोष्टी कोणी शिकवतं आपल्याला? शाळा शिकवते. एका अर्थाने शिक्षक शिकवतात, बरोबर आहे. तर सगळ्यात पहिलं डिसिप्लिन. दुसरं, बर इथून आपण शिकून मोठे होऊ, मग काय देशाप्रती देखील आपलं काही कर्तव्य बनतंय की नाही? नक्की बनतं. मग देशासाठी काहीतरी करण्याची भावना आपल्याला शिकायला मिळते शाळेमध्ये. शाळा, आपण तर भारत हा विविधतेमध्ये एकता असलेला देश आहे. या विविधतेमध्ये एकता टिकवून ठेवण्याचं काम कोण करते? शाळा करते. आज आपण पाहतो प्रत्येक जाती धर्माचे सर्व विद्यार्थी एकत्र शिकतात. तुम्ही तुमचा मित्र ठरवताना असं विचार करता का रे कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे? असं कधीच होत नाही, कारण शाळा आपल्याला कधीच असं शिकवते का? कधी कुणाला असं धर्मभेद जातीभेद शिकवते का? नाही शिकवत. मग ती भारताची अखंडता एकता टिकवून ठेवण्याचं काम कोण करते? शाळा करते. पटते सगळ्यांना? मग शाळेप्रती आपले जे कर्तव्य आहेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे. शाळेच्या संपत्ती, शाळा ही माझी आहे. आपण 5वीच्या पाठावर शिकलोय की भारत हा माझा देश असं का म्हणतो आपण? आपला का म्हणत नाही? शिकलोय की नाही? आपला म्हणल्यावर आपण